दादा, शेतकरी कामगार पक्षातून आपण भारतीय जनता पार्टीचा कमळ हाती घेतलेला आहे, काय सांगाल पुढची वाटचाल आपली कशी असणार आहे? शेतकरी कामगार पक्षामध्ये मी गेला 25 वर्ष काम करतोय आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता सध्याच्या वेळेला धोरण काय चालले आणि जर प्रगतीवर जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करत असेल तर निश्चित बीजेपी शिवाय काही पर्याय नाही। आणि आज खरा जेवढे लोकांचा आमच्या डोक्यावर हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे रामशेठ दादा झाले म्हणजे आता महेश शेठ झाले, आज एवढे मोठे मोठे मान्यवरांचा जर आम्हाला साकाराने सपोर्ट असेल तर खरंच याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला दिवस कुठला नाही। आणि बघून आज आम्ही सर्व आमचे हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही आज बीजेपीमध्ये प्रवेश केला। तर तुमच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्त्यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे, त्यांच्या विश्वासाला कसे खरे उतरणार आहात? आता बघा, आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 25 वर्षापासून काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली आणि तसंच काम करतो। आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे तर मला आता कशी चिंता करायची गरज नाही, माझे कार्यकर्ता आमचा एकदम इझी प्रमाणे काम होऊन जाईल। प्रभू अण्णा हे वाहतूक संघटना असो किंवा म्हातारी कामगार असो किंवा तळोजा मध्ये विविध प्रश्न असतील ते आपण नेहमीच मार्गी लावता, यापुढे देखील कामगारांना न्याय द्यायचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षात कसं करणार आहात? आता काय झालं बघा, आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती, आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठला प्रसन्न करून पण आम्ही काम करतो, आमची संघटना वाढवून ठेवली आहे। आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हेच आमचा विजय झाला। पार्टीमध्ये आलेला आहात, आम्ही हजारोपेक्षा जास्त कार्यकर्ते घेऊन आलो, आमच्या फक्त महिलाच 500 जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता। म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्राच्या म्हणजे मी कोण्याकोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मी हेही बोललो होतो का आज तुम्ही माझ्यासाठी येता तर एकदम जोमाने या, कारण का मला आज माझा बीजेपी मध्ये पहिला प्रवेश आहे। नंतर तुम्ही आज माझ्यासाठी उभे राहा, मी हमेशा तुमच्यासाठी तसा उभा राहणार। आणि आज माझं 1,500 पर्यंत माझी लोक आली। एमआयडी मधले विविध प्रश्न आहेत, स्टील मार्केट मध्ये देखील विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण आमदारांना भेटू, स्थानिक आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे सगळीकडे, आपण कसे प्रश्न मार्गी लावणार यापुढे? आता बघा, आज मला आमदार भेटले तर आता तर मला असं वाटतं की माझी समस्या सरळ आली नाही असं मला वाटतं, कारण की प्रशांत दादा आमदार असे आहेत की ते आज आपण बघता 4 टर्म आमदार झालेले आहेत आणि त्यांना फक्त समस्या सांगायची आणि ते माझे प्रश्न सॉल्व्ह होणार। आशिष शेलार साहेबांना तुम्ही भेटला? हो भेटलो, आशिष शेलार साहेबांना भेटले, त्यांच्या हातून आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचा आमचा सत्कार केला, काही आमचा पक्ष प्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही तिकडून इथे आमचा सत्कार त्यांच्या हातून झाला असता। चेहऱ्यावर भरपूर तेज दिसतोय, तेज असणार ना, बीजेपी असा एक पक्ष आहे तर देश आणि राज्य पातळीवर किती मोठा पक्ष आहे ना, आज म्हणाले अभिमान आहे का मी त्या पक्षामध्ये आलो। अण्णा, एक मोठी ताकद घेऊन युवांची मोठी ताकद घेऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही युवांना नेहमी प्राधान्य देते, तर काय सांगाल यावर? भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे का त्याच्यामध्ये छोटा कार्यकर्ता त्याला लय मोठा स्थान आणि लय मोठा प्राधान्य, त्याला लय मोठा स्कोप आहे ना। आज माझी एवढी मी कार्यकर्ते घेऊन आले, माझा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येऊन सुखी होणार। नक्कीच एक पुढे रॉयल एंट्री माराल का? 100% रॉयल एंट्री मारायचा दिवस आले आमचे चांगले। विविध पक्षातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अगोदरच या ठिकाणी जे मंडल अध्यक्ष असतील त्यांना शुभेच्छा देताना किंवा पक्षप्रवेश म्हणून ज्यांनी आता पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या वाटचालीसाठी आपण काय शुभेच्छा द्याल किंवा काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता। उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत, पनवेल आणि उरण असे 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात, याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा 17 नव्या मंडलाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबरीनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी, मग कृष्णा पारिंगे जे असतील, प्रभुदास भोईर असतील, त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे। ते एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता। आमचे नेते, राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे
संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे. ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते. दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली, प्रमुख मंडळींची, आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलं. आपण विरोधकांना देखील सहज स्वीकारता असं आपण बोलले. शिवाय महेश बालदी साहेब बोलले की आगे आगे देखो, ही तर सुरुवात आहे. रामशेठ ठाकूर साहेब बोलले की पुढे अजून खूप मोठ्या प्रमाणात विविध लोक येणार आहेत. नेमका आपण मंचावरती पाहिलं या ठिकाणी आज ॲडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय पंडित शेठ ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये प्रवेश झाला. मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत. आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले प्रवेश केलाय. अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केला. अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आली. तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते. मग तो उरण मतदारसंघ असू द्या, तो पनवेल मतदारसंघ असू द्या, या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला. असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील. इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर जोडले जात आहेत. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील. बालदी साहेब, एकेकाळचे विरोधक असलेले तुमचे कोण सहकारी विरोधक असलेले लोक देखील प्रवेश करणार आहेत, याविषयी स्पष्टपणे काय बोलता येऊ शकेल का? भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्यांना ज्यांना देव देश आणि धर्म या सगळ्यांवर भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष, तो विरोधक नाही आणि काय नाही. जो या प्रवाहात येईल, या महासागरात येईल, तो आमचा सहकारी आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये. मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत, होत आहेत, अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे. कुठेही आम्हाला पोटशूळ नाही, कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये. तर भविष्यात ही एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा आपल्याकडे विरोधक असतील किंवा अन्य पक्षांचे पदाधिकारी येत असतील तर निवडणुका आहेत, म्हणजे मग अगदी ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकापर्यंत, पण त्यावेळी त्यांना संतुष्ट करण्याची देखील जबाबदारी असणार आहे. मग अशा वेळी कोणाची नाराजी येऊ नये यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करायची याची काळजी भारतीय जनता पक्ष घेईल, मी घेईन, जे येतील ते घेतील. आम्ही सर्व मिळून बसून निवडून येण्याचं निकष लावून करू. एवढी आत्ताच कशाला काळजी करण्याचं कारण आहे. सगळ्यांना आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षात घेऊया आणि मग पुढे काम करूया. उरण आणि पनवेल मधून चर्चा चालू आहे की एक मोठा पक्ष प्रवेश होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे का? नक्की होणार आहे. मला काय माहिती नाही, मला सर्व माहिती आहे आणि नक्की होणार आहे आणि त्याचं स्वागत आहे. त्याच्यामुळे कोणाला भीती लपवण्यासारखं काय नाही. व्हायला पाहिजे, होणार आहे, पक्ष वाढणार आहे आणि त्या संधीचं, त्या दिवसाचं आणि त्या क्षणाचं आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट बघू. धन्यवाद. आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत.